हाय हॅलो नमस्कार, मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर ताईंनो, आता पावसाळा चालू झालाय आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, ऊन पडत नाही व्यवस्थित। 2-3 दिवस झालं ऊनच पडलं नव्हतं, आज थोडंसं ऊन पडलंय आणि किराणा मी काल भरून आणलाय। तर म्हटलं किराण्याला थोडंसं म्हणजे ज्या जुन्या डाळी आहेत त्यांना थोडंसं ऊन दाखवावं, थोडंफार ऊन पडायला लागले तर, आणि ज्या नवीन डाळी आहेत त्या व्यवस्थित भरून ठेवाव्यात। कारण उन्हाळ्यामध्ये काय होतं, आपण डाळींना ऊन देऊ शकतो आणि भरून ठेवू शकतो, त्या महिनाभर छान राहतात। पण पावसाळ्यामध्ये त्याला पटकन किडे लागण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे मी पावसाळ्यामध्ये डाळी कशा भरून ठेवत असते जेणेकरून त्याला किडे लागणार नाही। कडधान्य कसं भरून ठेवत असते त्याला भुंगे लागणार नाही, किडे लागणार नाही। तर हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे। आणि पावसाळ्यामध्ये काय होतं, मिठाला साखरेला सुद्धा पटकन ओलसरपणा लागतो, तर त्यासाठी सुद्धा मी काय टिप वापरत असते सगळं मी आज तुम्हाला दाखवते। कारण माझ्या बऱ्याचशा ताई व्हिडिओची वाट पाहत असतात, पण ताईंना 2-3 दिवस पाऊस चालू होता, लाईट सारखी यायची जायची, नेटचा सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होता, त्यामुळे व्हिडिओ टाकलाच नाही मी। आणि काल बाहेर पण गेले होते, त्यामुळे पण थोडासा प्रॉब्लेम आला। तर आज व्हिडिओ मी म्हटलं आपला किराण्याचाच करावा, कारण माझ्या बऱ्याचशा ताईंना उपयोगी पण पडेल। चला तर व्हिडिओ शूट करते आज आणि पटकन टाकून देते, चला। तर पाठीमागच्या महिन्यात भरलेले तांदूळ आहेत ना बासमती, तर एकच महिन्यात कसे याला किडे झालेत ना ते दाखवते मी तुम्हाला आता। तांदळाला काही ऊन देता येत नाही, त्याला थोडंसं बोरिक पावडर वगैरे लावून ठेवावी लागते। तर काहीच नव्हतं केलं मी, त्याला किडे कसे झालेत बघा आता हे। तर तुम्ही बघू शकता ताईंनो, बासमती तांदूळ येतं याला कसे बारीक बारीक किडे झालेत। म्हणजे मी जास्त तांदूळ भरून ठेवतच नाही, फक्त एकच महिन्याचेच भरून ठेवते, तरी पण त्याला 8 दिवसात किडे झाले इतके पाऊस। आता हे तांदूळ मी बाहेर चाळवते ना, तर घरात जर चाळले ना तर याचे किडे घरात मध्ये पडते आणि दुसऱ्या धान्यांना पांगले जाते, इकडे तिकडे पसरतील, त्यामुळे मी याला बाहेर चाळते आता। मागच्या वर्षीचे हे मूग येते तुम्ही बघू शकता, याला एक किडा सुद्धा नाही, कारण याला मी बोरिक पावडर लावून ठेवली होती ना, तर याला किडे मकोडे काहीच नाही झाले। फक्त जास्त सारखं सारखं उघडायचं नाही, डब्बा म्हणजे पॅक डब्यामध्ये ठेवले ना असे तर ते व्यवस्थित राहतात। तर आता कसं आहे, याला पुन्हा जर आता पावसाच्या वातावरणामध्ये थोडी पावडर लावली नाही ना तर त्याला किडे होऊन जातील पुन्हा, त्यामुळं पावसाच्या वातावरणामध्ये पुन्हा याला पावडर लावायची। आधी तर लावलेली असते आपण, पण पावसाळा चालू झाला की पुन्हा एकदा लावायची असते, कारण पावडरचा थोडासा पावर कमी होऊन जातो ना, त्यामुळे। तर याला सुद्धा मी पावडर लावून ठेवते आता। आता ज्या महिन्याभराच्या डाळी मी भरत असते ना त्या संपत आलेल्या आहेत, अगदी थोड्या थोड्या राहिलेल्या आहेत, तर त्यास मी आता चाळून घेते। नाहीतर मग आपण नवीन जर किराणा भरला आणि नवीन डाळी त्यामध्ये जर भरल्या तर मग पहिल्या डाळीमुळं नवीन डाळी सुद्धा पटकन खराब होतात। तर पहिल्या ज्या डाळी आहेत थोड्या थोड्या उरलेल्या त्या मी नीट करते आता। तर तुम्ही बघू शकता काळे काळे असे किडे झालेत त्याला। तर मी डाळ एकच नाही वापरत, एकच प्रकारची तुरीची डाळ जर वापरली तर त्यांनी पित्त होतं पटकन असं म्हणतात। तर मग मी तुरीची डाळ नाही वापरत, नुसती 2-3 डाळी मिक्स करून वरण बनवत असते, मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि तुरीची डाळ। तर तिन्ही डाळी मी चाळून घेते आता। तर हवरी पण मी महिन्यासाठी अर्धा किलो भरत असते, तर ती सुद्धा थोडी उरलेली आहे, ती पण मी चाळून घेते आता। तर हे किडे असे होतात आणि ते पटकन म्हणजे चाळले नाही किंवा त्याला काही केलं नाही ना तर त्याचं प्रमाण आहे ना पटकन लगेच वाढलं जातं, त्यामुळे डाळींची पावसाळ्यात आहे ना काळजी घेणं खूप गरजेचं आहे। तर तुम्ही बघू शकता जरा ऊन पडलंय आता, त्यामुळे मी डाळी आता बाहेर आणून ठेवल्यात उन्हाला। तर कसं आहे ना, आभाळ आलेलं आहे, वरती ढग आहे, तर मध्ये मध्ये शिराळी येते, पण एक जरी उन्हाचा चटका दिला ना डाळींना तरी बरं पडतं। आणि जी मसूरची डाळ असती ना तर तिला जास्त जर ऊन दिलं ना तर तिचा कलर आहे ना थोडासा म्हणजे फेंट होतो, त्यामुळे मसूरच्या डाळीला जास्त नाही ऊन द्यायचं, एकच ऊन द्यायचं फक्त। आता बाकीच्या डाळी उन्हामध्ये चांगल्या चटकत्यात, तोपर्यंत जे तांदूळ होते ना बासमती उरलेले महिन्याचे त्यामध्ये काळे काळे किडे झालेत, तर म्हटलं बाहेरच त्याला चाळून घ्यावा, उन्हाने मरून जाते। घरामध्ये जर चाळले ना तर घरामध्ये ते किडे पडतील आणि दुसऱ्या धान्यांना मिक्स झाले जातील, त्यामुळे म्हटलं बाहेरच चाळून घ्यावा। बघा आता ताईंनो, फक्त महिन्याचेच तांदूळ भरला होता हा मी, महिन्याच्या आतमध्ये याला किती किडे झालेत। फक्त 8च दिवस झाले पावसाचं वातावरण झालेलं, तरी पण याला किडे झालेत बघा आता। हे थोडे जरी असले ना त्याची म्हणजे पैदाश खूप पटकन जास्त होती याची। तर याला मी चाळून घेते आता बाहेर। तर काल पण पाऊस झालाय आणि रात्री पण पाऊस झालाय, तर सगळं ओलच आहे तुम्ही बघू शकता। आणि 1-2 पाऊस झालेत ना मस्त असं हिरवगार व्हायला लागले सगळीकडं, छान वाटतं एकदम। आणि काय होतंय, दुपारपर्यंत पाऊस नसतो आणि दुपारच्या नंतर मग पाऊस यायला लागतो। तर तुम्ही बघू शकता बाकीचे तांदूळ तर मी खालीच चाळलेत, किडे सगळे खालीच पडलेत, पण थोडंसं मी शेवटचं होतं ना ते खाली म्हणजे डब्यामध्ये चाळलंय,
तर किती किडे तुम्ही बघू शकता, किडे पण आहेत आणि छोट्या-छोट्या अगदी एकदम छोट्या अळ्या पण येतात. तर किती पटकन यांनी सगळे तांदूळ खराब केले असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना खूप काळजी घ्यावी लागते धान्यांची. तर हे फुटाणे आहेत ना, फुटाणे सुद्धा पावसाळ्यामध्ये खूप पटकन असे ओलसर होतात, म्हणजे पावसाच्या वातावरणामुळे ते असे चिमून जातात. तर त्यासाठी सुद्धा मी काय करते ते दाखवते तुम्हाला. आता गोणीमधून मी किराणा बाहेर काढून ठेवते आणि जो खडा हिंग आणलेला आहे ना मी किराणामध्ये तो काढते. म्हणजे खड्या हिंगाच्या पोटल्या बांधायच्या आहेत मला आणि लवंगाच्या. तर आता धान्यांच्या मध्ये टाकण्यासाठी आणि कडधान्यांच्या मध्ये टाकण्यासाठी मी काय काय घेतले ते दाखवते मी तुम्हाला. तर हे पहा, पांढरा कपडा घेतलाय, सुती कपडा आहे पोटले बांधण्यासाठी, दोरा, आणि त्यानंतर हे पहा खडे मीठ आहे, खडे मीठ घेतले, लवंग आणि हे खडा हिंग आहे. तर हे खडा हिंग घेतलंय आणि आपले रेशनचे जे तांदूळ आहेत ना ते घेतलेत. तर रेशनचे तांदूळ चांगले स्वच्छ करून निसून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये किडे मकोडे काही नसले पाहिजे. रेशनचे तांदूळ घेतलेत वाटीभर आणि हे तेजपत्ता. तर आता याचं कसं कसं करायचं मी तुम्हाला सांगते. तर याच्या आधी मी काय करते, आता पोटल्या बांधून घेते. तर हे पाशे कॉटनचे कपडे मी कापून घेतले. तर किराणा दुकानामध्ये आपल्याला हा खडा हिंग आरामशीर मिळून जातो. हा खडा हिंग जर आपण डाळीमध्ये वगैरे टाकला ना तर त्याला आळी किडे वगैरे लागत नाही त्याच्या वासाने. तर मी काही हिंगाच्या पोटल्या बांधते आणि काही हिंग तसाच ठेवते डाळीमध्ये टाकण्यासाठी. तुम्हाला हवं तर तुम्ही तसंही टाकू शकता, पण कसं आहे ना, पोटली बांधून जर टाकलं ना बरणीमध्ये तर तो आपल्याला पटकन दिसतो डाळ काढायच्या वेळेस. तर मिठाच्या पण मी पोटल्या बांधते, तांदळाच्या पण बांधते आणि लवंगाच्या पण बांधते. तर लवंग जरी टाकले ना आपण पोटली बांधून डाळीमध्ये तरी पण त्याच्या वासाने सुद्धा आळ्या वगैरे होत नाही. तांदळाची पोटली, मिठाची पोटली, हिंगाची पोटली आणि लवंगाची पोटली, आता हे सगळे मी याच्या पोटल्या बनवून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते. आता डाळी थोड्याशा वाळतायत उन्हाला, तोपर्यंत मी याच्या पोटल्या बनवून घेते इथं सावलीला बसून. तर झाडाची सावली येते मस्त इथं, आणि झाडामुळे ना इतके पाखरं येतात ना, तर ते डाळ आहेत ना, डाळ खात बसतेत. पाखरांना दुसरं धान्य किती पण ठेवलं ना तरी ते नाही तिथंच जाणार, तर ते डाळीमध्ये काय करते येऊन टोचा मारत बसते. तर त्यामुळे मग मी इथंच बसले. तर तुम्ही बघू शकता सगळ्या पुरचुंड्या मी बांधून घेतल्यात आता, आणि लवंगाच्या पुरचुंडीची वास घेते मी. तर छान वास येतो लवंगाचा, आपण ज्या कपड्यात बांधलेत त्यामधून सुद्धा. आता कोणत्या धान्यात कोणती पुरचुंडी टाकायची ते मी तुम्हाला दाखवते. तर डाळी मला भरायच्या होत्या डब्यामध्ये. तर नवरोबा बोलले की आधी जेवण कर बाई आणि मग बाकीचं तुझं काम करत बस. तर मग म्हटलं जेवण करावं, थोडेसे भांडे आहेत ते घासून घ्यावे आणि मग माझं बाकीचं काम करत बसावं. कारण नवरोबा सकाळीच गेले होते कॅन्टीनला, नाश्ता पण केला नव्हता त्यांनी, त्यांना भूक लागली. तर मग जेवण करून घेतलं, भांडे घासते आणि मग तुम्हाला मी दाखवते डाळी कशा भरून ठेवायच्या. आता बघा मी डाळी वगैरे वाळायला घातल्या होत्या उन्हामध्ये आणि घरातलं थोडंसं आवरत बसले. तर थोड्याच वेळात लगेच आभाळ भरून आलंय आणि पाऊस पण यायला लागलाय बघा, गरजतही पण. तर बघा आता इतकं डेंजर काळं भंगार आभाळ आलंय, हे बघा, बापरे. आणि गरजत आहे पण जसं काही भीती दाखवते. माझ्या झाडांना छान होईना आता पावसाचं पाणी. तर बघा पाऊस चालू झालाय आता आणि पलीकडे किती एकदम काळकाळ आभाळ दिसतंय. आणि एक दोन पाऊस झालेत फक्त, तर असं हिरवगार मस्त व्हायला लागलंय ना, खूप भारी वाटतंय. आता बाहेर पाऊस चालू आहे, भांडे कुंडे सगळं किचन आवरून झालं माझं, प्लॅटफॉर्म सगळं आवरलाय. आणि त्यानंतर आता या डाळी भरायच्यात मला, किराणा भरायचा आहे आणि त्यातल्या त्यात नवरोबांनी कॅन्टीनचं सामान आणून ठेवलं आहे ना, तर सगळं किचन गच्च भरलं आहे, सगळा राडा दिसतोय. आता एवढं मला आवरायचं आहे पुन्हा. आज काही दुपारी आराम नाही होणार, दुपारी एखादा तासभर आराम केला ना की संध्याकाळी फ्रेश मूडामध्ये मग पुन्हा कामाला लागता येतं, नाहीतर मग संध्याकाळ असं थोडंसं आळस आल्यासारखं होतं. तर आज काही आराम नाही करत मी, हे किराणा सगळा भरून ठेवते आता. तर थोडंसं तेल घेतलं मी 2 चमचाभर, त्यामध्ये 7-8-10 लवंगा टाकल्यात आणि लवंगा अशा थोड्या तडतडूपर्यंत गरम करून घ्यायच्या, म्हणजे लवंगाचा जो फ्लेवर आहे ना तो त्या तेलामध्ये उतरतो. आणि मग हे तेल आपल्याला आता डाळींना लावायचं आहे. लवंगाच्या वासाने ना डाळींना किडे होत नाही.
तर यामध्ये थोडंसं मी हळद पण टाकली. तर तेल कशाचं घ्यायचं, मोहरीचं किंवा तिळाचं तेल घ्यायचं, हवरीचं तेल. तर दुसरं खाण्याचं तेल आहे ना ते नाही घ्यायचं. मोहरीच्या तेलाने किंवा हवरीच्या तेलाने ना किडे लागत नाही. तर तुम्ही असं तेलसुद्धा टाकून डाळींना चोळून ठेवू शकता. म्हणजे त्याने सुद्धा किडे होत नाही. किंवा तुम्ही हिंग टाकू शकता, मीठ टाकू शकता. मीठ जरी टाकलं ना डाळीमध्ये तर आपण डाळ तर धुवूनच घेत असतो वरण लावताना. तर ते मीठ सगळं धुवून जातं, विरघळून जातं. त्यामुळे तुम्ही मीठसुद्धा टाकू शकता. किंवा लवंगाचं अशी पोटली बांधून टाकू शकता, हिंग टाकू शकता. असं तुम्हाला म्हणजे जसं सोपं पडेल तसं तुम्ही टाकू शकता. तर मी तुम्हाला फक्त हे ऑप्शन सांगते. काय-काय तुम्ही टाकू शकता. नुसतं आपला तेजपत्ता असतो ना अख्खल्या गरम मसाल्यामध्ये, तर तेजपत्त्याचं पानही तुम्ही टाकू शकता. तर असे 4-5 ऑप्शन मी तुम्हाला फक्त सांगितलेत. तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता, तरी पण आळ्या होत नाही. तर मुगाच्या डाळीला पण पटकन किडा लागत असतो. तर त्यामध्ये मी लवंगाची पोटली आणि हिंगाचा खडा टाकलाय. तर असं तुम्हाला हवं तसं तुम्ही करू शकता. आणि अख्खा मसूर आहे, अख्खा मसूरच्या डब्यामध्ये मी तेजपत्त्याची पानं टाकलेत आणि खडा हिंग टाकलाय. तर जसा खडा हिंग मिळतो ना त्याचप्रमाणे मिठाचे मोठाले खडे पण मिळतात. तर तेही तुम्ही आणू शकता. म्हणजे मिठाचा खडा आणि हिंगाचा खडा एक टाकून दिला त्या बरणीमध्ये डाळीच्या, की आपल्याला डाळ घेण्याच्या वेळेस तो दिसतो पटकन. आणि आपण डाळ काढून पुन्हा तो खडे आहेत ना, मिठाचा खडा आणि हिंगाचा खडा त्या बरणीमध्ये पुन्हा टाकून देऊ शकतो. किंवा असं पोटली जर बांधून टाकलं तर खूपच चांगलं, म्हणजे आपल्याला ते पटकन दिसतं. तर असंही तुम्ही करू शकता. आता बघा फुटाणे पावसाळ्यामध्ये काय होतं, असे नरम पडतात, सॉफ्ट होतात, असे कुरकुरीत राहत नाही. तर त्यासाठी काय करायचं, जे तांदूळ आहेत ना आपले रेशनचे, ते स्वच्छ निसून घ्यायचे, त्याच्या पोटल्या बांधायच्या आणि त्या 1-2 पोटल्या अशा त्या फुटाण्याच्या बरणीमध्ये ठेवून द्यायच्या. म्हणजे जे म्हणजे मॉइश्चर असतं ना ते तांदूळ शोषून घेतात आणि मग आपले फुटाणे एकदम कुरकुरीत राहतात. आता एका बरणीमध्ये मी फुटाणे वरती ठेवलेत, म्हणजे मुलांना दिसले की ते खात राहतात. तर त्यामध्ये सुद्धा मी तांदळाची पोटली ठेवली आणि डब्यामध्ये जास्तीचे फुटाणे आहेत तर त्यामध्ये सुद्धा तांदळाची पोटली ठेवली आणि पॅक झाकण लावून ठेवून दिले. आता शेंगदाणे आहेत ना, शेंगदाण्याला सुद्धा पटकन आळ्या लागतात किंवा काळे असे किडे होतात. तर त्यामध्ये सुद्धा मी हिंगाची पोटली आणि लवंगाची पोटली टाकली आणि एक तेजपत्त्याचं पान टाकलं, म्हणजे त्याला सुद्धा आळ्या लागणार नाही. आता बघा साखर आणि मीठ, पावसाळ्यामध्ये साखर आणि मीठ आहे ना असं ओलसर पडल्यासारखी होती, मॉइश्चर पकडतं ते. त्यामुळं काय करायचं, साखरेच्या डब्यामध्ये आणि मिठाच्या डब्यामध्ये बरणीमध्ये आपण तांदळाच्या पोटल्या बांधून टाकायच्या. म्हणजे तांदूळ आहेत ना मॉइश्चर असे शोषून घेतात आणि मग आपलं मीठ किंवा साखर आहे ना अशी ओलसर होत नाही. तर तुम्ही बघू शकता साखरेच्या डब्यामध्ये मी तांदळाच्या 2 पोटल्या टाकल्यात. आणि लवंगा का टाकल्यात, कारण लवंगानी मुंग्या लागत नाही साखरेला. तर मी पिशवी पण तशीच ठेवली. तर हा बासमती तांदूळ आहे ना, मी हा व्हेज पुलाव, बिर्याणी, व्हेज बिर्याणी वगैरे करायसाठी वापरते. आणि हा दुसरा तांदूळ आहे ना, हा कोलम तांदूळ आहे. तर 3 प्रकारचे मी तांदूळ वापरते. बासमती तांदूळ, कोलम आणि आपला रेशनचा तांदूळ आहे ना, तो पण वापरते. तर असं आलटून-पलटून मी तांदूळ वापरत असते. तर या सगळ्या तांदळांना असं बोरीक पावडर लावून ठेवावी लागते. तर बोरीक पावडर लावून नाही जर ठेवली ना, तर त्यांना पटकन किडे होतात. तर रेशनचे तांदूळ आणल्या तर त्याला लगेच साफ करावे लागतात. ते आणले तेव्हाच त्याच्यात किडे, सोंडे असतात. आता मगाशी मी जो बासमती तांदूळ उरलेला साफ केला ना, त्यामध्ये किडे होते तो. तर तो तांदूळ जुना होता, बासमती तांदूळ जास्त जुना होता. कारण जितकं तांदूळ जुना असेल तितकं छान भात होतो असं म्हणतात. तर त्यामुळे आम्ही जुना घेतला होता, त्यामध्ये किडे झाले पटकन. तर त्यालासुद्धा मी आता असं पावडर लावून ठेवते. तर भात घालताना आपण तांदूळ तर धुवूनच घेत असतो, त्यामुळं असं बोरीक पावडर लावून ठेवायची त्याला. कारण तांदळाला काही ऊन वगैरे देता येत नाही. तांदळाला जर ऊन दिलं ना, तर भात व्यवस्थित होत नाही आपला. त्यामुळं असं बोरीक पावडरच लावून ठेवावी लागते आणि पॅकबंद डब्यामध्ये ठेवावं लागतं. आता पहा हे मूग आहेत ना, पाठीमागच्या वर्षीचे येतं. पाठीमागच्या वर्षी मी त्याला पावडर लावून ठेवली होती, बोरीक पावडर. पण आता पावसाळा लागलाय ना, तर त्याला पुन्हा पावडर लावते मी. कारण थोड्या दिवसांनी काय होतं, त्याचा पॉवर कमी होतो पावडरचा आणि मग त्याला किडे लागण्याचे चान्सेस असतात. मुगाला, हरभऱ्याला, तुरीला पटकन भुंगे होतात. तर त्यामुळे मी याला पुन्हा आता थोडीशी पावडर लावली आणि डब्यामध्ये भरून ठेवलं. आपण मूग वगैरे भिजायला घालताना तर धुवूनच घेतो, त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. असं बोरीक पावडर थोडीशी लावून ठेवायची. आता बघा मिठाच्या बरण्या. तर मिठाच्या बरण्यामध्ये सुद्धा मी तांदळाच्या पोटल्या ठेवल्यात, म्हणजे मीठ ओलसर होणार नाही. आणि बाकीचा किराणा आहे ना, असं म्हणजे काजू, बदाम हे असं वरती छोट्या-छोट्याल्या बरणीमध्ये मी काचेच्या भरून ठेवते. म्हणजे मुलांना दिसलं की ते खातात, नाहीतर मग त्याला किडे लागून जातात, तसेच राहतात ते.
मुलांना दिसले नाही की ते काही उचकून खात नाही, दिसल तेवढंच ते खातात असं आहे मुलांचं. त्यामुळे फुटाणे, शेंगदाणे, खारे शेंगदाणे, काजू, बदाम हे त्यांना असं जे लागतं ना ते असं वरतीच ठेवावं लागतं. हे पहा फरसाणाचा पुडा त्यांनी खाल्लं आणि अर्धा पुडा तसाच ठेवला आहे, तर त्यालासुद्धा मग किडे लागतात. तर ते सुद्धा असं बरणीमध्ये भरून ठेवावं लागतं मग. तर महिन्याच्या सुरुवातीला असं 1-2 दिवस व्यवस्थित काम केलं ना सगळं, तर महिनाभर मग त्याच्याकडे पाहायची सुद्धा गरज पडत नाही. किराणा, कॅन्टीनचं सामान, दळण हे सगळं मी महिन्याच्या सुरुवातीला 2 दिवस सगळं करून ठेवते. तर गव्हाचं दळणसुद्धा 2-3 पायल्या मी त्या दिवशी करून ठेवले, पण ते अजून दळून नाही आणलं कारण पहिलं पीठ होतं त्यामुळं. तर ते सुद्धा दळून आणून मला चाळून ठेवायचं. एकदम जर पीठ चाळून ठेवलं ना, मग काय होतं आपल्या घरामध्ये प्रत्येक वेळेस आपण पीठ चाळताना ते घरामध्ये उडत नाही. तर डाळी, किराणा सगळं भरून ठेवलं मी आणि कॅन्टीनचं जे सामान आणले ना नवरोबांनी सकाळी ते कॅन्टीनला गेले होते, तर ते सामान भरून ठेवते मी आता. तर त्यांच्या मित्राला सामान आणायचं होतं, त्यांच्याबरोबर ते गेले होते. तर जायचं आहे तर म्हटलं आपल्याला फक्त कॉफी वगैरे थोडंसं मोजकंच सामान आणा. तर त्यांनी हे 3,500 इतकं सामान घेऊन आलेत. तर ते कॅन्टीनला गेले ना त्यांच्या हाताला अजिबात थोडं लागत नाही. तर चॉपिंग बोर्डसुद्धा माझ्याकडे पहिलं लाकडी होतं. तर ते हे चॉपिंग बोर्ड पुन्हा घेऊन आलेत. चहापत्ती, टोमॅटो सॉस तर घरामध्ये 3-4 बाटल्या येतं, ते अजून 2-3 घेऊन आलेत असं आहे. तर इतकं सामान घेऊन आले पुन्हा ते आता भरून ठेवते मी. तर सॉसच्या बाटल्या तुम्ही बघू शकता घरामध्ये 4 आहेत बहुतेक आणि हे पुन्हा 3 घेऊन आलेत ते. तर कॅन्टीनचं सामान, किराणा आणायच्या वेळेस ना मी पहिलं चेक करत असते कोणतं सामान संपलेलं आहे, कोणतं आहे. त्यानुसारच मी लिस्ट बनवत असते. पण नवरोबांनी ना पाहिलंच नाही कॅन्टीनचं सामान कुठलं आहे, कुठलं नाही. तसंच ते अंदाजपंचे घेऊन आले. तर डेटॉलच्या बाटल्यासुद्धा त्यांनी 2 आणल्यात. कारण पावसाळ्यामध्ये ना मी कपडे धुवायच्या वेळेस कपड्यांच्यात मी थोडंसं डेटॉल टाकीत असते. म्हणजे कसं कपड्याचा स्मेल पण येत नाही आणि जंतुविरहित आपले कपडे स्वच्छ होऊन जातात. त्यामुळं डेटॉल वापरते मी पावसाळ्यामध्ये थोडासा. तर वॉशिंग मशीनसाठी लिक्विड शिल्लक होतं अजून, त्यामुळं त्यांनी सर्फ घेऊन आलेत आणि ग्रीन टी आणली. तर ग्रीन टी ह्यावेळेस त्यांनी सुट्टी आणली पॅकेट, कारण मागच्या वेळेस जे आणलं होतं ना त्यामध्ये पाऊच होते आणि पाऊच कसं करतो आपण ते गरम पाण्यामध्ये पाऊच तसेच टाकतो आणि पाऊचमुळे असं म्हणतात की कॅन्सर होतो. त्यामुळे ह्यावेळेस त्यांना म्हणलं होतं मी तुम्ही जी सुट्टी मिळते ना पॅकेट आपली जशी साधी चहापत्ती मिळते तसं, तर ते पॅकेट घेऊन या. तर त्यांनी ते 2 पॅकेट घेऊन आलेत आणि आमच्या छोट्या मुलाला आहे ना कधी-मधी मॅगी खूप आवडते खायला, तर मॅगी पण घेऊन आलेत मोठाले पॅकेट 2-4 ते. तर इतकं सामान आणलंय त्यांनी, एवढंच झालंय 3,500चं. तर पाऊस चालू आहे बाहेर आणि अंधार एकदम झालाय आणि लाईट पण गेली. त्यामध्ये इन्व्हर्टरची एकच लाईट लावलेली, सगळं काळं-काळं दिसतंय. तर मी सामान आता हे भरून ठेवते. नवरोबा मला ओरडत होते, बोलत होते की दुपारी तू नाही झोपली, मला पण नाही झोपून दिलं. तर ताईंनो बघा आता ह्या टोमॅटो सॉसच्या बाटल्या इथं 4 शिल्लक आहेत आणि महाराज आता नवरोबा परत 3 बाटल्या घेऊन आल्या, तर 7 बाटल्या टोमॅटो सॉसच्या झाल्या. जसं दुकान मांडायचं यंदा बघा आता. तर बाकीचं सामान मी आता भरून ठेवते व्यवस्थित. तर ताईंनो असं मी किराणा भरून ठेवत असते सगळ्या महिन्याचा आणि डाळींची, कडधान्याची काळजी अशी घेते. तर वरचं धान्य येत ना अजून मला ते पण कोठीमध्ये भरून ठेवायचंय. तर ते थोडंसं वरती चाळायचंय मला, पण पावसाचं वातावरण आहे. आता थोडा पाऊस झालाय बाहेर, अचानक पाऊस आला तर भिजून जायचं सगळं, त्यामुळे मी थांबले आता. तर ते पण मी उद्या काढते आता चाळण्यासाठी, त्याला पावडर लावून ठेवते थोडंसं. तर व्हिडिओ इथंच एंड करते मी आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.